जी माझी खूपच फेवरेट आहे. या अंगठीला बनवायला मी किती किती प्रयत्न केलेत मलाच माहीत आहे. तर हे असे 1 तोळ्याचं तर वापरत नाही, पण मला असं हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी सोनू आसवाले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली ब्लॉग. तर तुम्ही कशा आहात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हसत राहा, खेळत राहा आणि आपले नवनवीन ब्लॉग नेहमी बघत राहा. तर आज मी म्हटलं तुम्हाला काय दाखवू, तर मी आज मला खूप दिवसापासून हा ब्लॉग शूट करायचा होता, पण काही कारणास्तव होतच नव्हता. तर म्हटलं चला आज मी तुम्हाला तो व्लॉग शूट करतेच. तर आज मुलं पण स्कूलमध्ये गेले. अदू आलाय, पण अदू गेलाय खाली. तर मी म्हटलं चला चिरा घ्यायच्या पहिलं मी हा व्लॉग शूट करून देते. तर मी बसले आता व्लॉग शूट करायला. तर तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगत चला. आणि हा व्लॉग कोणी जरी बघत असेल तरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तर आजचा व्लॉग होणार आहे खूप 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 डिमांडिंग आहे, तो म्हणजे ज्वेलरी हॉल. तर मी ज्या डेली यूजमध्ये ज्वेलरी वापरते तसे तर काही मी घरी ज्वेलरी ठेवतच नाही, कारण माझ्याकडे जास्त काही नाही आहे, थोडंफारच आहे. पण ते पण आम्ही बँकेमध्ये ठेवतो, कारण आता खूपच रिस्की झालं आहे. ज्वेलरीसारख्या गोल्डसारख्या जो गोष्टी घरी ठेवणं म्हणजे खूपच रिस्की झालं आहे. तुम्ही तर ऐकतच असाल इकडे तिकडे सारख्या काही ना काहीतरी घटना घडतच आहे. तर म्हटलं तर आमच्या काही ज्वेलरी आम्ही काही घरी ठेवत नाही, पण मोस्टली ज्या छोट्या-मोठ्या ज्या गोष्टी मी डेली यूजमध्ये वापरते त्याच घरी आहे. तर त्याच म्हटलं चला तुम्हाला दाखवते. नाहीतर आमचे सगळ्या ज्वेलऱ्या बँकेमध्येच ठेवतो आणि ते आणणं आणि ते त्याचे खूप मोठी प्रोसेस राहते. आणा, तुम्हाला शो करा, पुन्हा बँकेत ठेवा. त्याच्यापेक्षा म्हटलं नको ते जे आता सध्या माझ्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्हाला शो करते. तर तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडेल. तर व्लॉगला कुठे स्किप करू नका. फर्स्ट ज्वेलरी आहे ते म्हणजे मी जे रोज डेली यूज करते ते हे इयरिंग, जे छोटे छोटे आहेत. दिसत आहे का तुम्हाला? बघा, दिसत असेल तर बघा, हे छोटे छोटे इयरिंग आहे जे मी डेली यूज करते. दिसत आहेत का? मला दाखवता पण येत नाही आहे. कॅमेरामध्ये दाखवते बघा. हे छोटे छोटे इयरिंग आहे. याच्या मागचे पेज खोलून दाखवते तुम्हाला, मग समजून येईल व्यवस्थित. हां, तर हे आहे, इथे मी टाकते, मला शो पण नाही करता येत आहे. आता बघा, तर हे छोटे छोटे इयरिंग आहे जे मी डेली यूज करते. कसं दाखवू? हां, तर हे आहे छोटे छोटे इयरिंग. हां, आता आले पहा. हे आहे छोटे छोटे इयरिंग जे मी डेली यूज करते आणि याचे हे 1.5 ग्रॅमचे आहेत. आणि याची गोष्ट म्हणजे हे मी BCच्या पैशातून घेतले आहे. आमच्या गावातल्या महिलांनी BCचा म्हणजे BC ओपन केली होती तर त्याच्यामध्ये मला लागली होती. तर त्या पैशातून मी हे कानातले केले होते. आणि असेच काही ना काही छोटी-मोठी गोष्ट करायची असते. नाहीतर आपण घेऊ म्हटलं तर काही घेणं होत नाही. तर मग मी ते मला लागली होती त्या महिन्याची, तर मी हे कानातले घेतले होते. आणि बरं झालं मी ते पैसे याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले, नाहीतर राहून गेलं असतं. कारण हे माझ्या गावातल्या एका ताईला घ्यायचे होते, पण मीच पहिले घेऊन घेतले. त्यांची आवड राहून गेली आणि मी घेऊन घेतले, कारण त्यांनी पण बघितले होते. त्यानंतर मी घेऊन घेतले. त्यांनी बघून ते चालल्या गेल्या, त्याच्यानंतर मी घेतले. तर हे आपले पहिले कानातले जे मी डेली यूज करते. आणि त्यानंतर आहे फिंगर रिंग. दिसत आहे का तुम्हाला? काढूनच दाखवते. तर ही आहे फिंगर रिंग, बघू शकता, सुंदर आहे. मी बोटामध्ये पण टाकून दाखवते तुम्हाला. तर ही आपली अंगठी जी माझी खूपच फेवरेट आहे. या अंगठीला बनवायला मी किती किती प्रयत्न केलेत मलाच माहीत आहे. तर हे सेकंड जी मी डेली यूज करते, कारण ही डेली यूज करते, कारण फक्त कपडे वगैरे धुवायच्या वेळी मी काढून ठेवते. मग असंच एकदा मी कपडे धुवायला गेली आणि माझी अंगठी तिथेच राहून गेली कपडे धुवायच्या आपल्या याच्यावर. तेव्हापासून मी थोडं वापरणं बंद करत आहे. सॉरी, थोडासा आवाज येत आहे. तर त्या आवाजाकडे थोडं दुर्लक्ष करा, कारण दुपारची वेळ आहे, तर कोणी ना कोणतरी आवाज येईलच. तर ही आहे माझी फेवरेट फिंगरिंग. आणि मला हाच कलरचा स्टोन टाकायचा होता. मला ग्रीन कलरचीच फिंगरिंग बनवायची होती, तर मी ही बनवून घेतली आहे.
आणि ह्या फिंगर रिंगला बनवायला मला 1 महिना लागला, कारण आमच्या गावातल्या दुकानामध्ये तो हा स्टोन नव्हता. तर मला पाहिजे होती तर हिरवा, हा ग्रीनच कलर पाहिजे होता. तर मी ही बनवून घेतली आणि इतकी सुंदर वाटत ते बोटामध्ये, खूप सुंदर वाटते. एक जरी घातले तरी हाताला कसं वेगळाच लुक येऊन जातो. बघा किती सुंदर आहे. तर हे सेकंड माझे जे मी डेली यूज करते, इथे साईडला. त्यानंतर आहे माझे हे कानातले, नाव पण तुम्हाला काढून दाखवते. जे माझे हे कानातले, हे आहे माझे, याला आपण सुई धागा म्हणतो. तर हे माझे कानातले आहे. होत आहे का तुम्हाला तर हे आहे माझे तिसरं, हां हे 2, हे तिसरा, हे मी तिसरा आहे माझा आयटम. म्हणजे हे तिसरी ज्वेलरी आहे जी मी डेली यूज करते. तुम्हाला कानामध्ये पण टाकून दाखवते. बघा एक वेगळाच लुक आलाय. बघू शकता किती सुंदर आहे. खूप सुंदर आहे. हे कानातले आहे. आणि या कानातल्याच्या मागची स्टोरी अशी आहे की माझे पहिले जे सुई धागा ते कानातले होते ते इथपर्यंत होते. आणि चिराग जेव्हा लहान होता, तो माझ्या मांडीवर खेळायचा. तर त्याने काय केलं, तेव्हा त्याने माझे 2 ज्वेलरी तोडले. एक तर गळ्यातलं मिनी गंठण आणि कानातला. ते इथपर्यंत होतं, तर तो असा खेळत असताना माझ्याकडे कानातलं असं ओढून घेतलं. ओढल्याने काय झालं, ते पूर्ण तुटून गेलं. तर तेव्हा मी चेंज केलं. त्यानंतर मला घ्यायला वेळच नाही मिळाला आणि रेट वाढून गेले. तर मला घ्यायचंच होतं. तर मी याहून ना म्हणून त्यांच्या मागे लागून हे कानातले बनवले. तर तेव्हा सोन्याचा रेट होता ₹1,00,000 आणि हे मला पडले 30,000. हां, तर मला पडले हे 30,000. नाही 30 कमी जास्त पडलेच असेल, कारण मी ते चेंज करून घेतले ना. तर चेंज करून घेतले तर थोडं कमी पडले असेल, बिलावर असेल, मला तेवढं आता लक्षात नाही आहे. पण पडले. मग मी ते जुने चेंज केले आणि हे घेतले. जुने चेंज करून हे घेतले. तर हे आपलं तिसरा आयटम. आणि हे आहे नेक्स्ट, जे छोटी-छोटीशी आहे. याला रिंग म्हणतात. रिंग म्हणतो आम्ही. बास्केट रिंग. तर हे छोटे-छोटे कानातले. बघा छोटीशी आहे. याच्या खाली लटकन होतं, पण ते तुटून गेलंय. तर मी दोन्हीचे पण काढून घेतले. आणि हे मी डेलीज, तुम्ही तर नेहमीच बघत असाल, हे मी डेलीज वापरते. याला मी रेग्युलरमध्ये वापरते, कधीच काढून ठेवत नाही. फक्त आपल्याला कधी कार्यक्रम वगैरे आला आणि आर्टिफिशियल वगैरे घालायचं राहिलं तर तेव्हाच काढून ठेवते, नाहीतर हे मी डेली वापरते. तर हे आहे आपले डेली यूजवाले कानातले, जे हुकमध्ये आहे. असं काही नाही, सिम्पली टाकलं का झालं. त्याच्यानंतर आहे अहोंची एक अंगठी आली आहे, ती पण दाखवून देतो तुम्हाला. ही आहे माझ्या अहोंची एक रिंग, जी हा स्टोन आमच्या एका गुरुने दिला आहे. तो याच्यामध्ये फिक्स केला आहे. सिम्पलच आहे, काही नाही, गोल आहे. तर आम्ही तसं मानत नाही, पण त्यांनी दिला आहे तर म्हटलं चला याच्यामध्ये फिक्स करू. तर माहीत नाही यांना कसं काय ते सुचलं आणि त्यांनी ते फिक्स केलं. हे मानतात, मी तेवढं वगैरे मानत नाही, पण आमच्या ते गुरुने दिलं तर त्यांनी ठेवलं आहे. तर ही आहे त्यांची छोटीशी फिंगरिंग. आता नेक्स्ट डिमांडिंग फेवरेट माझं मिनी गंठन. ते तुम्हाला मी याच्यामध्येच टाकून टाकते. बॅक कॅमेरानं मी दाखवेलच. पहिलं मी तुम्हाला असं दाखवून देते, बॅक कॅमेरानं दाखवेलच. तर हे आहे माझं मंगळसूत्र मिनी गंठन. तर ही आहे वाट्या. मला वाटायचंच घ्यायचं होतं, कारण फॅशन येतं, फॅशन जातं, पण हे गोल्डचं काय आपण फॅशननुसार चेंज नाही करू शकत, म्हणून मी असंच घेतलं आहे. तर ह्या आहे पहिल्या वाट्या. त्याच्यानंतर हे आहे सर. होत आहे का शो? तर तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवेलच. तर हे असं आहे. तर हे आहे 1 तोळ्याचं. तर हे आहे मिनी गंठन 1 तोळ्याचं.
आणि याचं हुक पण आता वाकडा इकडे झाला आहे, तर याला मी व्यवस्थित करेल. सध्या मला जायला वेळ मिळत नाही आहे. म्हणून मी याचं काहीच केलं नाही. हे बघू शकता असं आहे. वाटे आहे, कारण असंच होतं, तर त्याची मी सर चेंज केली. ते चेंज करून हे घेतलं, पण मी वाट्या काही चेंज केल्या नाही, कारण ह्या माझ्या लग्नाच्या वाट्या आहे, म्हणून म्हटलं ह्या वाट्या काही चेंज करणार नाही. तर हे हां, हे मी रेग्युलर वापरते, मग कारण मला आवडतं. गोल्डचं मी तेवढं रेग्युलर वापरत नाही, पण मला असं आणि पुन्हा एक माझं आहे ते आहे, ते आणते मी सध्या. त्याच्यानंतर ह्या पण लग्नाच्याच वाटी आहेत. जे असे माझ्याकडे 24 मणी होते, ते मी पोकळ होते तर विकले. ते काही म्हणजे बरोबर निघलेच नाही, ते ॲटोमॅटिकच तुटायला लागले होते. त्याच्यामध्ये हे सूत पण आरपार होत होतं, तर ते मी विकले. त्यानंतर ह्या वाट्या मी ठेवल्या, कारण ह्या पण वाट्या आणि ह्या पण वाट्या मी विकणार नाही कधीच, कारण ह्या मजबूत आहे, छान आहे. म्हणून त्या बदली मी आता थोडं काळं आहे, कारण याला मी धुतलंच नाही भरपूर दिवस, एक दिवस धुईल. तर हे आहे माझं, हे मी डेली यूज करते, हे पण करते, पण जास्त करून याला काळ घाल केल्याने खराब होईल म्हणून मी काही जास्त याला घालत नाही. कमी घालते, कुठं फंक्शन वगैरे आलं तरच, नाहीतर हे मी डेली यूज करते, कारण मला आणि क्रिस्टलच्या मण्यामधलं खूप आवडतं, म्हणून मी हे रेग्युलर वापरते. तर ही आहे आपली छोटीशी ज्वेलरी हॉल. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला सांगा, नक्की सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे बघा किती सुंदर आहे. तर मी या सगळ्यांचा तुम्हाला फोटो देईलच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.